माढा तालुक्याच्या पूर्व भागासाठी एक ऐतिहासिक असा आजचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख या तालुक्याचे कारभारी कुटुंब प्रमुख आमचे मित्र रणजित भैया, जे आत्ताच एका तळ्यावर येऊन पाणी करून तिथलं पूजन करून गेले, ते आमच्या तालुक्याचे बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र निवृत्त सनदी अधिकारी प्रगतशील शेतकरी कुलकर्णी साहेब, ज्यांनी दादांची कार्यपद्धती आणि एखादा विषय कशा पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन हाताळला पाहिजे याची मांडणी आपल्या पुढं केली, असे पाटील साहेब, देशमुख साहेब। या कार्यक्रमाचे संयोजक माझे मित्र विलास बाप्पा कौलगे, रमेश दादा भोईटे, माझ्या महाविद्यालयीन जीवनातले मित्र सुरेश उमाटे साहेब, रमेश उमाटे साहेब, उपस्थित ग्रामस्थ बंधूंनो, भगिनी नाही पण ते पत्रकार असलो तरी राजकारण्यासारख्या काही सवयी लागतात आम्हाला, त्यामुळं भगिनी हा शब्द गेला। आज खरंच सर्वार्थानं ऐतिहासिक असा क्षण पूर्व भागासाठी आहे। मला एक बार्शीकर म्हणून अभिमान वाटतो की माढा तालुक्यात हरित क्रांती झाली। माढा तालुक्यात म्हणजे महाराष्ट्रानं तोंडात बोट घालावं असं काम सिंचन, सहकार आणि कृषी क्षेत्रात झालं, पण त्याची सुरुवात करायला बार्शीकरांची मदत पहिल्यांदा घ्यावी लागली, हे मात्र मला अभिमानानं सांगावंसं वाटतं। अभिमान आणि विनयाने सांगताना की बाबा, ज्यावेळी बार्शी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उजनीचं पाणी सोडू शकतं हा विषय पुढे आला, त्यावेळी अक्षरशः लोक हसायचे। सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा उजनीचं पाणी लिफ्ट करून कुठंतरी जाऊ शकतं, हे बार्शीची जी पाणी पुरवठा योजना सुरू झाली त्यावेळी जिल्ह्याला आणि सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक अभ्यासकांना प्रॅक्टिकली पटलं किंवा नाही पोहोचू शकतं, परंतु हे करत असताना पहिल्यांदा माढा तालुक्यातल्या कुर्डवाडीला फायदा झाला आणि नंतर बार्शीला झाला। त्याच पद्धतीनं आज अशाच ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार मी बनतोय की पूर्व भागाची म्हणजे विकासाची हरित क्रांती होण्याची सुरुवात ज्या योजनेनं होणार आहे, बार्शी उपसा सिंचन योजना, त्या उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थी ठरणाऱ्या माढा तालुक्यातल्या पूर्व भागातील तळ्यातील पाण्याचं पूजन करण्याच्या समारंभाला मी आज उपस्थित आहे, याचा मला मनोमन आनंद होतो। बंधूंनो, जी जुनी पिढी आहे त्यांना माहीत आहे, ज्या जुन्या पिढीनं माढा तालुका हा पाण्याचं दुर्भिक्ष असलेला तालुका, माढा तालुका हा पाणी नसलेला तालुका, माढा तालुक्यात कधीच पाणी येऊ शकत नाही, अशा प्रकारची धारणा घेऊन ज्या माझ्यासारख्या पिढ्या सोलापूर जिल्ह्यात वाढल्या, त्यांना कधीच वाटत नव्हतं की आपल्या तालुक्यात पाणी येऊ शकतं ना आपल्या तालुक्यात हरित क्रांती होऊ शकते। तर हे जे काम केलं ते खऱ्या अर्थानं तुमच्यात राहून, तुमच्यात मिसळून खऱ्या अर्थानं भगीरथ ठरलेल्या बबनदादांनी, मी साक्षीदार आहे। 1980 पासूनच्या प्रत्येक बबनदादांच्या प्रत्येक धडपडीचा मी एक पत्रकार म्हणून, संपादक म्हणून साक्षीदार आहे। कुलकर्णी साहेब म्हटले ते खरं आहे, एक वेळ अशी संधी आली होती की बाबा मंत्रीपद घ्या किंवा भीमा आपला हा कालवा घ्या,
दादा म्हणले मला मंत्रीपद नको म्हणे, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी अक्षरशः मंत्रीपदाला लाथाडलं आणि तुमच्यासाठी या तालुक्यासाठी पाण्याची खऱ्या अर्थानं सोय ही दादांनी केली. आणि हे करत असताना केवळ राजकारण नाही, राजकारणातही त्यांनी तालुक्याची मोठ कुणालाही न नाराज करता नेहमी बांधली. परंतु त्याचा बेस होता या तालुक्याचा पाणी प्रश्न, या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा विकास. की बाबा शेतकऱ्याचा विकास फक्त पाणी आणून होणार नाही, तर कारखाना काढावा लागेल. त्यानंतरच्या काळात दादांच्या लक्षात हे आलं की फक्त कारखाना काढून जमणार नाही, फक्त गाळप काढून जमणार नाही, तर ऊसाची टक्केवारी, एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्यावर देखील आपल्याला काम करावं लागेल. आणि दादांनी प्रत्येक गोष्ट, अगदी आपण एखाद्या लेकराची जशी काळजी घेतो त्या पद्धतीनं आपल्या भागातल्या शेतकऱ्याच्या शेतीची आणि शेतकऱ्याची काळजी घेतली. आणि आज महाराष्ट्रातला एक कृषी जलसिंचन या क्षेत्रातला प्रमुख तालुका म्हणून माढा तालुक्याचं आज नाव आहे. आत्ता काही जण म्हणाले की रणजित भैयाची भीती वाटते, पण रणजित भैयांनाही मी दादांसोबत काम करताना अनेकदा पाहिलेलं आहे. अनेकदा दादांनी रणजित भैयाला शिव्या दिलेले देखील मी पाहिलेलं आहे. आणि पण रणजित भैया हे पहिल्यापासूनच कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे असा स्वभाव असलेला आहे. त्यामुळं आज तुम्ही भाग्यवान आहात की एका भगीरथाचा मुलगा भलेही अबोल असेल, परंतु त्या भगीरथाच्या पावलावर पाऊल टाकून त्या भगीरथाने दिलेलं व्रत घेऊन तुमच्यासाठी नव्या जमान्याची दृष्टी घेऊन काम करतोय. की बाबा AI माध्यमातून माझ्या भागातल्या शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न, एकरी उतारा कसा वाढला पाहिजे याच्यावर स्वतः अभ्यास करून स्वतः त्याच्यात कृती करण्याची हिंमत राखणारे जे महाराष्ट्रातले थोडे बहुत नेते आहेत, त्यात तुमचे रणजित भैया आहेत, हे मला अभिमानाने सांगायचं. मित्रांनो, आज महाराष्ट्रातल्या अनेक उपसा जलसिंचन योजना बंद पडत आहेत. अनेक मी म्हणणाऱ्या नेत्यांच्या जलसिंचन योजना बंद पडल्या. त्याचं कारण होतं MSEBचं बिल शेतकरी भरू शकत नव्हता. महाराष्ट्रातला हा एक आदर्श आहे की आज बबनदादा आणि रणजित भैया यांनी या भागातल्या उपसा सिंचन योजनेची विजेची बिलं कारखान्याच्या माध्यमातून दिली तर इथला शेतकरी हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. हा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवलेला आहे. आणि हाच आदर्श गिरवण्याची आम्ही विनंती, आम्ही हट्ट आमच्या तालुक्याचे भगीरथ होऊ पाहणारे नेते राजाभाऊ राऊत यांना करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून ही उपसा सिंचन योजना जशी पूर्व भागाचं तुमच्या कल्याण करेल, तसं आमच्या बार्शी तालुक्याला देखील सुजलाम सुफलाम करणारी ती योजना ठरणार आहे. परंतु त्या योजनेला ज्या पद्धतीनं तुमच्या कारखान्यांनी वीज बिलाच्या बाबतीत बॅकअप दिलं आणि फक्त वीज बिलाच्या बाबतीत बॅकअप देऊन ते थांबले नाहीत, तर नवीन काय येतंय या क्षेत्रात. आणि रणजित भैयाचं त्या बाबतीत तुम्ही कौतुकच केलं पाहिजे की कृषी क्षेत्रात नवीन काय येतंय आणि ते आपण घेऊन पहिल्यांदा आपल्या छोट्या भागात प्रयोग करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ कसा होईल याच्यावर ते काम करतात. हे आपल्या दृष्टीनं चांगलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं अभिनंदन तर करतो, परंतु कुठलीही योजना साकार होत असताना थोड्या अडचणी ह्या येतच असतात आणि अडचणीतूनच मार्ग निघत असतात. अशा वेळेला शेतकऱ्यांनी
त्या भागातल्या लाभार्थ्यांनी थोडं संयमानं घेण्याची गरज असते. आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याची गरज असते. पूर्व भागातल्या तुमच्या सर्व नेत्यांना मी विनंती करेन की इथून खरं संयमाचं राजकारण करण्याची गरज ही तुमच्या भागात आहे. देशमुख सरांनी सांगितलं की बबनदादांनी सांगितलं आणि आम्ही आमची ग्रामपंचायत बिनविरोध केली. हाच विचार हा फक्त पाणी आणि शेतीचा विकास या मुद्द्यावर पूर्व भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी केला पाहिजे, अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो. माझे मित्र विलास बाप्पा आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद.